दवाखान्यात, तर झालं नाही मग इथं होईल, अशा लोकांनी माझ्याकडे अजिबात म्हणजे संपर्कच करू नका. कारण अशा लोकांकडे लक्षात ठेवा, संशय आहे, अहंकार आहे. आणखीन त्यांना मी करतोय, मी एवढे दिवस केलं ट्रीटमेंट, 15 वर्ष ट्रीटमेंट दवाखान्यात केलं, मी हा शब्द येतोय लक्षात ठेवा. तोपर्यंत तो हा मी शब्द खोडा, याच्या पाठीमाग कोणतरी आपलं डिसऑर्डर बरं करणार आहे. कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या स्वरूपात आपणाला हे मिळणार आहे आणि त्यालाही खूप प्रारब्ध बलवत्तर लागतं बरं का. लक्षात ठेवा, योग्य व्यक्तीची भेट होण्यासाठी आणि गाठ पडण्यासाठी आपलं प्रारब्ध जे आहे, पूर्वसंचितामधील प्रारब्ध हे संपणं आवश्यक असतं. आणि हे संपण्यासाठी लक्षात ठेवा, नामस्मरण हा एकमेव पर्याय आहे. आता मी प्रत्येकाला सांगत असतो की खाण्याचं पथ्य माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं नाही, फक्त सिक्वेन्स असते औषधामध्ये. औषधाचा तुमचा एक जरी डोस चुकला लक्षात ठेवा, तर ते फ्रॉम बिगिनिंग सुरू होत. आयुर्वेदाचा हा मोठा म्हणजे ड्रॉबॅक म्हणा, त्याच्यामुळं डोस चुकता कामा नये. सर्व चुकलं तरी चालेल, आपण ज्याच्यासाठी कष्ट घेतोय ते चुकता कामा नये. आणि हे ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे की आपण रेग्युलरली घेऊ, आणि ज्यांचा अल्लावरती, भगवंतावरती विश्वास आहे, दत्तगुरूंवरती, स्वामी समर्थावरती विश्वास आहे, त्यांनीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मग तो डिसऑर्डर कुठलाही असू द्या, अगदी पार्किन्सन असू द्या, अल्झायमर असू द्या, किंवा मासिक पाळीचे प्रश्न असू द्या, अपत्य होत नसू द्या, किंवा कॅन्सरस डिसीज असू द्या, या सर्वासाठी नेचरमध्ये हर्बच्या साह्याने सोल्युशन आहे. एव्हरी प्रॉब्लेम हॅव सोल्युशन. प्रत्येकाला सोल्युशन आहे, बट यू डोंट नो और यू नेव्हर सर्च देम. आपण त्यांना शोधण्याचा कधी प्रयत्न केलेला नसतो आणि आपण फक्त समोरच्या व्यक्तीला नावं ठेवून, मी एवढे दिवस औषधं खाल्ली परंतु काय परिणाम झाला नाहीये. अरे याचे इफेक्ट्स हळूहळू पुढे पुढे दिसायला सुरुवात होते आणि मग लक्षात येतं की आपणाला त्या औषधाचा गुण आता आलाय. आणि विदिन द 6th मंथ जवळजवळ तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येतो की मी कॉन्सिव्ह होऊ शकते किंवा प्रेग्नंट होऊ शकते, किंवा माझा हा अस्थमाचा डिसऑर्डर किंवा गुडघेदुखी जी आहे ती नाहीशी होऊ शकते. आता हा मी बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला शेअर करू इच्छितो. रोग हा काही तुम्हाला एका दिवसात झालेला नसतो. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे तुमचं डाएट आहे, म्हणजे आहार विहार जो आहे, त्याच्यामुळं कुठलाही आजार हा झालेला असतो. आणि नियरली अबाउट 80% ऑफ डिसऑर्डर आलं का लक्षात, ड्यू टू डायजेस्टिव्ह सिस्टीम होतात. मग त्याच्यासाठी ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत, ॲक्युपंक्चर पॉइंट आहेत, न्यूरल पॉइंट्स आहेत, समथिंग शरीरामधले जंक्शन पॉइंट आहेत, फिजिओथेरपीमध्ये जे येतात पॉइंट, की जे आम्हाला हे बाळ कडू दिल्यासारखं दिलेलं आहे. ध्यानात आलं का? तुम्ही इथं दाबलं की तुमचा हा रोग बरा होतो. आणि हे बाळ कडू जे आहे तेच पुढे चालावं, प्रत्येकाला ते यावं, या उद्देशाने मी मार्गदर्शन करत असतो. विश्वास फक्त असणं फार महत्वाचं आहे.
जप सुद्धा का करायचा ह्याच्या पाठीमाग सायंटिफिक रिझन आहे, लक्षात ठेवा. बरं, जप करायचा म्हणजे सर त्याला माळ घातली पाहिजे, माळकरी झालं पाहिजे, गैरसमजुता ही दूर करून टाकाय डोक्यातून तुमच्या. आलं का लक्षात? गळ्यात माळ आणि पोटात काळ ही अवस्था नसावी. एक वेळ माळ नसली तरी चालेल, परंतु आचरण आपलं शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. इतरांच्या बाबतीत आपलं मत अतिशय चांगलं पाहिजे. माझं आयुष्य गेलं, लक्षात ठेवा. माझ्या पोटात कधीच दुखलेलं नाही आतापर्यंत. आणि दुःख या नावाची चीज जी आहे, आनंदी सदैव आनंदी कसं राहावं ह्याची काही सूत्र आहे. किंबहुना दुसऱ्याचं चांगलं होतंय हे पाहून सुद्धा माझ्या पोटात दुखलेलं नाही, लक्षात ठेवा. म्हणजे आपलं मुख्य दुखणं ते आहे की याला मुलं झाली, मला का होईना. आपल्याला मुलं होत नाहीत ह्याचं दुखणं आपल्याला नाही, पण शेजारणीला झाले दुःख यामुळे आहे, लक्षात ठेवा. आपला मुलगा नापास झाला याचं दुःख कोणालाच नाही, पण शेजारणीचा 80% पास झालाय, पण तुझाही पास झालाय, त्याला 60% पडले, त्याला का कमी पडले? त्यानं केलं नसेल ना. पण 60% पडून सुद्धा त्या मुलाकडून मुलाच्या टेंडन्सी प्रमाणे जेवढी मार्क आहेत त्याच्यामध्ये आपलं समाधानच नाही. तसं वास्तविक पाहता ईच अँड एव्हरी पर्सन बरं का तो सॅटिस्फाईड आहे, परंतु वेन दे कम्पेअर विथ अदर पर्सन म्हणजे त्याला आलेलं यश पाहण्याची क्षमता सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाहिजे. आणि ही क्षमता आपल्या डोळ्यामध्ये नसते, त्याच्यामुळे आपण काय करतो, नावं ठेवतो आणि आपल्याला आलेल्या अपयशाचं खपर आपण समोरच्याच्या डोक्यावर फोडतो आणि टेम्पररी सॅटिस्फॅक्शन. आलं का लक्षात? ना देणं ना घेणं, फक्त टेम्पररी सॅटिस्फॅक्शन. पुन्हा ज्येष्ठ उद्या दिवस उगवला की सुरूच झालं. तर ही वृत्ती तुम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुमचं कोणतंच कार्य, आयुष्यामधील कोणतंच कार्य हे सक्सेस होऊ शकत नाही. बोल जरा कडक आहेत, भगवंतानी तोंडातून माझे जे बोल बाहेर पाडले लक्षात ठेवा, कडक आहेत. परंतु असं वाटतं की लक्षात ठेवा, सध्या जगतामध्ये जो कडक बोलतो तो आपला खरा हितचिंतक असतो, हे लक्षात ठेवा. जो गोड बोलून तुम्हाला गोड बोलतो, अमकं करा तमकं करा, त्या अर्थी त्यातून त्याचा काहीतरी हेतू असतो. परंतु माझे बोल कडक असतात आणि सत्य बोलतो मी. हे कुणाला पटो न पटो, तुमच्या पटण्यावर न पटण्यावर माझं बोलणं अवलंबून नसतं. पूर्णपणे बिलीव्ह गॉड. आलं का लक्षात? मी निमित्त आहे, मी तुमच्यासारखा साधा सोपा वारकरी मनुष्य, लक्षात घ्या, आणि कुणाच्याही मेंद्यात नसणारा वारकरी मनुष्य. त्याच्यामुळं त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.